काही ठिकाणी आपण सभापती महोदय कायदे चांगले आहे पण अधिकारी चांगले नसते आणि कुठे कुठे कायद्याची कमतरता असते। आता कायदा आहे काय तर कायदा फार चांगला आहे पण मग आपले अधिकारी काय करतं काय होतंय बदनामी तर सरकारची होते ना। मंत्री तुम्ही किती काही चांगलं काम केलं आणि खालचा अधिकारी ते कामच करत नसेल, मला वाटतं ही चाचपणी याचं खरं कारण शोधलं पाहिजे का आपण आरोग्यमंत्री असताना एवढी धावपळ करत असाल काम करत असणार आणि मग आखरी बदनामीचं धन सुद्धा त्या अधिकाऱ्यामुळे आपल्यावर येत असेल तर मला वाटते कोणाची गय न करता शिफारस न करता जसं जयध्येने शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो खंडूपंतांचा शिफारस केली होती का याला सगळं माफ करा खंडोजी खोपडीची इतिहासमध्ये जाऊ नका आपण इकडे। तर तसं शिफारस नाही, ते शिफारसच महत्त्वाचं कारण आहे। सचिन भाऊची शिफारस आली काम समाप्त, माझी शिफारस आली बिलकुल त्याला अभय। राज्याचा भ्रष्टाचारण हे प्रकार का वाढतं याचं मूळ कारण आहे शिफारस। चुकीच्या शिफारसीमुळे होणारे हे प्रॉब्लेम थांबवले पाहिजे। नाराज झाला तरी 72 दादा भाऊ, पण चुकीचे अधिकारी, आता हा भगवान पवार उपसंचालक आहे, हा प्रचंड याच्यावर काय काय गुन्हे दाखल नाही, उपसंचालक आहे, याची तुम्हाला पूर्ण स्टोरीज देतो। असा हा पुण्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी जर असे अधिकारी बसवत असाल, मला वाटतं एक काम तुम्ही केलं पाहिजे, कायदा पहिले तपासून घ्या आणि चुकीचे अधिकारी महत्त्वाच्या पोस्टवर बसले असन त्याची चाचपणी करा, त्याच्यावर काय काय गुन्हे असेल काही असेल, कारण याच्यावर उपायच ना। तुम्ही आता उत्तर देणार कारवाई करणार पण हे कायमचं तुम्ही पहिले तुमची चाळणी तर करून घ्या ना। आमचे जे अधिकारी आहे, कारण तुम्हाला खालीपर्यंत सचिव चांगला असेल तिकडे तिकडे जिल्हाधिकारी चांगला नसेल किंवा शिक्षण अधिकारी चांगला एखादा जिल्हा आरोग्य अधिकारी चांगला नसेल तर तुम्ही इकडे पुरवल्यानंतर तो तिकडे बेकारी करतं, सगळ्यात सत्यानाश करून टाकतं। तर या सगळ्या संदर्भात अशा अधिकारी जे आहे त्यांच्यावर जबाबदारी फिक्स केली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। या प्रकरणात जे जे अधिकारी येत असेल त्या सगळ्यांवर आपण फौजदारी गुन्हे दाखल करून अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार का?